नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय करतो, तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आपण जी काही सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जगाचा भूगोल ही सिरीज पाहत आहोत। या सिरीज मध्ये आपण 20 व्हिडिओ, या 20 व्हिडिओच्या माध्यमातून आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि युरोप हे 7 खंड व इतर देश मिळून असे 20 व्हिडिओची सिरीज बनवत आहोत। ह्या 20 व्हिडिओच्या सिरीजच्या माध्यमातून जगाचा भूगोल हा परिपूर्ण करणार आहोत। आणि ह्या जगाच्या भूगोलच्या सिरीजमध्ये आत्तापर्यंत आपण इस्रायल, सौदी अरेबिया, मलेशिया, जपान, श्रीलंका, आफ्रिका, इजिप्त, टांझानिया आणि दक्षिण आफ्रिका असे 9 व्हिडिओ पाहिलेले आहेत। म्हणजे ह्या 9 व्हिडिओच्या माध्यमातून ह्या 9 देशाची किंवा 9 असे वेगवेगळे व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये सर्व माहिती पाहिलेली आहे। तर आजच्या या व्हिडिओमधला किंवा आजचा हा 10वा व्हिडिओ आहे आणि या 10व्या व्हिडिओमध्ये आपण ब्राझील या देशाची माहिती पाहणार आहोत। मागचे 9 व्हिडिओ तुम्ही पाहिले नसाल तर ते कधीही पाहून घ्या, कुठेही जात नाही। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा आय बटन दाबल्यावर तुम्हाला ते मिळून जाईल, किंवा प्लेलिस्टमध्ये तुम्ही जगाचा भूगोल तुम्हाला अशी प्लेलिस्ट दिसेल, त्याच्यामध्ये तुम्हाला हे व्हिडिओज मिळून जातील। आणि हे व्हिडिओ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत। आणि ह्याच्यामधला एक ना एक प्रश्न, एक ना एक ओळ, एक ना एक ऑब्जेक्टिव्ह आत्तापर्यंत परीक्षेमध्ये पडलेली आहे आणि भविष्यामध्ये पडणार सुद्धा आहे। त्या दृष्टिकोनातून एक ना एक ओळ महत्त्वाची आहे। पाठ करा, घोकमपट्टी करा, काहीही करा, पण रट्टा मारा, पण लक्षातच ठेवा। तर आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ब्राझील या देशाची माहिती पाहू। आता ब्राझीलची सविस्तर माहिती प्रश्न उत्तराच्या माध्यमातून आपण पूर्ण करू। पहिला प्रश्न आहे, ब्राझील देश कोठे आहे? ब्राझील देश कोठे आहे? तर ब्राझील हा देश दक्षिण अमेरिका खंडातील दाट लोकसंख्येचा देश आहे। दक्षिण अमेरिका खंडातील दाट लोकसंख्येचा देश कुठला आहे? ब्राझील हा देश दक्षिण अमेरिका खंडातील दाट लोकसंख्येचा देश आहे। आता प्रश्न असा सुद्धा असू शकेल की ब्राझील हा देश कोणत्या खंडामध्ये आहे? तिथं ऑप्शन देतील आफ्रिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका आणि युरोप। तर ब्राझील हा देश दक्षिण अमेरिका खंडात आहे। दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका। इथं कसं आहे, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने याच्यामध्ये खूप कन्फ्युजन होतं। त्यातल्या त्यात दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिकामध्ये दक्षिण अमेरिकेला दक्षिण अमेरिकेच्या साईडला राहू द्या, उत्तर अमेरिकेला उत्तर अमेरिकेच्या साईडला राहू द्या, ह्याच्यामध्ये मिक्स करू नका। आणि ब्राझील हा देश दक्षिण अमेरिका खंडात आहे आणि ब्राझील हा देश दाट लोकसंख्येचा देश आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा कितवा नंबर लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा कितवा नंबर लागतो? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझील या देशाचा जगात 5वा नंबर लागतो। आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा कितवा नंबर आहे? 5वा। मग पहिला, दुसरा, तिसरा, चौथा नंबर कुणाकुणाचा लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा। आणि कुणाकुणाला उत्तर येते त्यांनी एकदम कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। म्हणजे पहिला क्रमांक कुणाचा आहे, दुसरा क्रमांक कुणाचा आहे, तिसरा क्रमांक कुणाचा आहे, चौथा क्रमांक कुणाचा आहे। क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा जगामध्ये देशांच्या बाबतीत 5वा क्रमांक लागतो। खंडांचं वेगळं आहे, देशाचं वेगळं आहे। ब्राझील या देशाचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने 5वा नंबर लागतो। मग पहिले 4 नंबर कोणाचे आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा। ब्राझील देशाचे प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने किती व कोणते भाग पडतात? ब्राझील देशाचे प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने किती व कोणते भाग पडतात? तर प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने 2 भाग पडतात। आता हे 2 भाग कोणते? तर ॲमेझॉन नदीचे खोरे व ब्राझीलचे पठार। ब्राझील देशाचे प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने 2 भाग पडतात आणि ते 2 भाग कुठले? ॲमेझॉन नदीचे खोरे आणि ब्राझीलचे पठार। आता ॲमेझॉन नदीचा उल्लेख आला म्हणून पुढला प्रश्न ॲमेझॉन नदीवर। ॲमेझॉन नदीचा उगम कोठे झाला? तर ॲमेझॉन नदीचा उगम अँडीज पर्वतात झाला। ॲमेझॉन नदीचा उगम अँडीज पर्वतात झाला। मग ॲमेझॉनच्या नदीच्या मुखाजवळ काय आहे? ॲमेझॉनच्या नदीच्या मुखाजवळ काय आहे? तर ॲमेझॉनच्या नदीच्या मुखाजवळ माराजा हे गोड्या पाण्याने वेढलेले मोठे बेट तयार झाले आहे। ॲमेझॉनच्या मुखाजवळ माराजा हे गोड्या पाण्याने वेढलेले मोठे बेट तयार झाले आहे। ब्राझीलच्या पठारावरून कोणत्या नद्या उगम पावतात? ब्राझीलच्या पठारावरून कोणत्या नद्या उगम पावतात? तर पराना व पॅराग्वे। आता सरळ सरळ नुसतं असं जर दिलं पॅराना व पॅराग्वे हे काय आहेत आपल्याला कळणार का? तर नाही, कळणार नाही। तर ह्या नद्या आहेत
तर ह्या नद्या ब्राझीलच्या पठारावरून उगम पावतात. ब्राझीलच्या पठारावरून उगम पावणाऱ्या नद्या कुठल्या? पराना व पॅराग्वे. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या उत्तरेस काय आहे? ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या उत्तरेस काय आहे? तर गियानाचा उंचवट्याचा प्रदेश आहे. गियानाच्या उंचवट्याचा प्रदेश कोठे आहे? तर ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या उत्तरेस गियानाच्या उंचवट्याचा प्रदेश आहे. ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते? ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते? पिको दी नेब्लिना. पिको दी नेब्लिना हे ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर आहे आणि याची उंची किती आहे? 3014 मीटर. ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीचे वैशिष्ट्य काय? आता ब्राझीलच्या आग्नेयेला किनारपट्टी आहे, हा एका प्रश्नाचं उत्तर झालं. पण आता ब्राझीलच्या आग्नेयेला किनारपट्टी आहे हे समजलं, पण ब्राझीलच्या आग्नेयेला किनारपट्टी असून आता त्या किनारपट्टीचे वैशिष्ट्य काय आहे? तर पांढरी शुभ्र वाळू हे ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीचे वैशिष्ट्य आहे. ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीचे वैशिष्ट्य काय? तर पांढरी शुभ्र वाळू. ॲमेझॉनच्या खोऱ्यात सदाहरित विषुववृत्तीय वने म्हणजे तिला वर्षावने म्हणतात. आता ॲमेझॉन खोऱ्यात सदाहरित विषुववृत्तीय वने असतात. आता या सदाहरित विषुववृत्तीय वनांना वर्षावने असे सुद्धा म्हटले जाते. तर ॲमेझॉनच्या खोऱ्यात सदाहरित विषुववृत्तीय वने जिला वर्षावने वने असे म्हणतात ते दृष्टीस पडतात त्यांना काय म्हणतात? ॲमेझॉनच्या खोऱ्यात सदाहरित विषुववृत्तीय वने दृष्टीस पडतात त्यांना काय म्हणतात? तर त्यांना सेल्वा असे म्हणतात. आता ब्राझीलमध्ये ऑर्किडच्या किती जाती आढळतात? आता ऑर्किड काय आहे? तर ऑर्किड हे एक प्रकारचे वृक्ष आहे आणि या वृक्षाचे ब्राझीलमध्ये 40,000 प्रकारच्या जाती आहेत. आता तुम्ही गुगल करा, यूट्यूब करा, तुम्हाला हे वृक्ष कसलं आहे हे कळेल आणि हे ऑर्किड नावाचं वृक्ष कसं आहे किंवा झाड हे कसं आहे, कसं दिसतं ते तुम्हाला समजेल. आता जो काही ब्राझील देश आहे आणि ब्राझील देश कोणत्या खंडामध्ये येतो? ब्राझील हा देश दक्षिण अमेरिका खंडातील येतो. दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझील या देशामध्ये ऑर्किडच्या जवळजवळ 40,000 जाती आहेत. आणि आता ऑर्किड हे काय आहे? तर ऑर्किड हे ब्राझीलमधील वृक्ष आहे. आता तुम्ही गुगलवर किंवा यूट्यूबवर ऑर्किड म्हणून टाका, तुम्हाला मिळून जाईल. आणि आता या ऑर्किड या वृक्षाचे वैशिष्ट्य काय आहे? तर ऑर्किड या वृक्षाच्या 40,000 जाती आहेत, पण या प्रकारच्या काही झाडांनाच मोठे फूल येते. म्हणजे आता जे काही 40,000 जाती आहेत त्याच्यापैकी फक्त मोजकेच झाड आहेत किंवा मोजकेच असे जाती आहेत त्यांना एकच मोठे फूल येते. आता ते कोणते झाड आहेत किंवा ते कोणत्या जाती आहेत ते तुम्हाला यूट्यूबवर किंवा गुगलवर मिळून जाईल. सॅवाना प्रदेशातील प्रमुख वनस्पती. सॅवाना प्रदेशातील प्रमुख वनस्पती कोणती? गवत. सॅवाना प्रदेशातील प्रमुख वनस्पती गवत. ब्राझीलमध्ये कोठे खनिजे सापडतात? तर ब्राझीलमध्ये पूर्व भागात खनिजे सापडतात. ब्राझीलमध्ये सापडणारे खनिजे कोणती? लोह, मॅग्नीज, निकेल, तांबे, बॉक्साइड, टंगस्टन, हिरे इत्यादी हे ब्राझीलमध्ये सापडणारे खनिजे आहेत. आता ब्राझीलमध्ये व्यापारी तत्वावर काय काय घेतले जाते? ब्राझीलमध्ये व्यापारी तत्वावर कॉफी, कोको, रबर, तंबाखू, कापूस, ऊस हे घेतले जाते. ब्राझीलमध्ये व्यापारी तत्वावर कॉफी, कोको, रबर, तंबाखू, कापूस, ऊस घेतले जाते. आता ब्राझीलमध्ये कोणत्या भागात कॉफीचे उत्पादन घेतले जाते? विधान महत्त्वाचं आहे, प्रश्न महत्त्वाचा आहे. ब्राझीलमध्ये कोणत्या भागात कॉफीचे उत्पादन घेतले जाते? सॅओ पालो, मिनास जेरिस या राज्यांमध्ये कॉफीचे उत्पादन घेतले जाते. ब्राझीलमध्ये सॅओ पालो, मिनास जेरस या राज्यांमध्ये कॉफीचे उत्पादन घेतले जाते किंवा कॉफीचे उत्पादन होते. आता ब्राझीलमध्ये दुसरे महत्त्वाचे पीक कोणते? ब्राझीलमधील दुसरे महत्त्वाचे पीक कोणते? कोको. ब्राझीलमधील दुसरे महत्त्वाचे पीक कोको हे आहे. केळी व संत्री उत्पादनात ब्राझीलचा कितवा नंबर लागतो? केळी व संत्री उत्पादनात ब्राझीलचा कितवा नंबर लागतो? तर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानानंतर ब्राझील या देशाचा दुसरा क्रमांक लागतो. म्हणजे केळी व संत्री उत्पादनात अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पहिला नंबर लागतो व ब्राझीलचा दुसरा नंबर लागतो. हा प्रश्न TETला विचारलेला आहे. आता ब्राझील देश कशात अग्रेसर आहे? तर ब्राझील देश हा कॉफी, कोको व रबराच्या उत्पादनात अग्रेसर आहे.
ब्राझील हा देश कशात अग्रेसर आहे? तर ब्राझील हा देश कॉफी, कोको व रबराच्या उत्पादनात अग्रेसर आहे. ब्राझीलमध्ये कोणत्या जातीचे मासे आढळतात? ब्राझीलमध्ये कोणत्या जातीचे मासे आढळतात? तर लॉबस्टर, शिंपले, सार्डिन, पिराना या जातीचे मासे आढळतात. ब्राझीलमध्ये लॉबस्टर, शिंपले, सार्डिन, पिराना या जातींची मासे आढळतात. पेरू व ब्राझील देशातील शहरांना जोडणारा कोणता महामार्ग बांधल्यामुळे दळणवळण सुलभ झाले आहे? तर ट्रान्स ॲमेझॉनियन हा महामार्ग बांधल्यामुळे दळणवळण सुलभ झाले आहे. ब्राझीलमधील व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा लोहमार्ग कोणता? ब्राझीलमधील व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा लोहमार्ग कोणता? रिओ डी जानेरो ते बेलो हॉरिझॉन्टे. रिओ डी जानेरो ते बेलो हॉरिझॉन्टे आणि रिओ डी जानेरो ते ब्राझिलिया हा लोहमार्ग व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा आहे. ब्राझीलची राजधानी कोणती? ब्राझिलिया ही ब्राझीलची नवी राजधानी आहे. ब्राझिलिया ही ब्राझीलची नवी राजधानी आहे. सॅओ पालो हे काय आहे? सॅओ पालो हे काय आहे? तर ब्राझीलमधील उत्कृष्ट बंदर असून दाट लोकसंख्येचे शहर आहे. सॅओ पालो हे ब्राझीलमधील उत्कृष्ट बंदर असून दाट लोकसंख्येचे शहर आहे. सर्पदंशावर गुणकारी औषध कोठे तयार करून मिळते? सर्पदंशावर गुणकारी औषध कोठे तयार करून मिळते? तर ब्राझीलमधील सॅओ पालो या शहरात बुटेनॅन्टन या संस्थेत मिळते. ब्राझीलमधील सॅओ पालो या शहरात बुटॅन्टन या संस्थेत मिळते. आता ब्राझीलची पूर्वीची राजधानी कोणती? तर रिओ डी जानेरो हे ब्राझीलची पूर्वीची राजधानी आणि ब्राझीलची नवीन राजधानी ब्राझिलिया. ब्राझीलमधील पर्यटकांचे आकर्षण कोणते? स्वच्छ शुभ्र वाळूचा आकर्षक समुद्रकिनारे. स्वच्छ शुभ्र वाळूचा आकर्षक समुद्रकिनारे, निसर्ग सौंदर्याने नटलेली बेटे, फळबागा, ॲमेझॉन खोऱ्यातील अरण्ये ही ब्राझीलमधील पर्यटकांचे आकर्षण केंद्रे आहेत. आता ब्राझीलची भाषा कोणती? ब्राझीलची भाषा ही पोर्तुगीज आहे. ब्राझीलमधील लोकांचा धर्म कोणता? ब्राझीलमधील लोकांचा धर्म हा ख्रिश्चन आहे. ब्राझीलची भाषा पोर्तुगीज, ब्राझीलमधील लोकांचा धर्म ख्रिश्चन आणि ब्राझीलची नवीन राजधानी ब्राझिलिया, ब्राझीलची जुनी राजधानी रिओ डी जानेरो. तर हे होते ब्राझीलवर आधारित 31 महत्त्वाचे प्रश्न उत्तरे व आणि थोडीशी एक्स्ट्रा माहिती. तर हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा, किंवा काही नाही समजलं किंवा याच्याबद्दल काही अडचणी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी किंवा टेट परीक्षा म्हणजे शिक्षक भरती या दृष्टिकोनातून आपण महत्त्वपूर्ण नोट्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या नोट्सचा तुम्ही आत्तापर्यंत फायदा घेतला नसेल तर ते घेऊ शकता. आता ह्या नोट्स कोणत्या कोणत्या आहेत? जी की आता पहिली नोट्स आहे संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र, हे 30 मार्काला आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी 30 मार्काला विचारलं जातं आणि ह्या मानसशास्त्राच्या नोट्स एकदम परिपूर्ण आहेत. ह्या नोट्सच्या बाहेर परीक्षेमध्ये प्रश्न येणार नाहीये. ह्या PDF ची किंमत आहे 551 रुपये. जर तुम्ही माझ्याकडून अगोदर मानसशास्त्राची एक PDF घेतली असेल 5 मार्काची 51 रुपयाला तर तुमच्यासाठी किंमत आहे 501 रुपये. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या नोट्स अशा आहेत एकदम पैसा वसूल नोट्स आहेत. ह्या नोट्स तुम्हाला नोकरी लावून देऊ शकतात. आता हे झालं मानसशास्त्र. त्यानंतर आहे आधुनिक तंत्रज्ञान, जे की 3 मार्काला 2017च्या टेट परीक्षेला विचारलं गेलं होतं. म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये 3 मार्काला आधुनिक तंत्रज्ञान विचारलं गेलं होतं. आणि आता आधुनिक तंत्रज्ञान, कॉम्प्युटर नोट्स किंवा माहिती संप्रेषण, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या नावाने जे आधुनिक तंत्रज्ञान ओळखलं जातं, ह्या नोट्सची PDF ची किंमत आहे 51 रुपये. आणि जी काही आपली जगाचा भूगोल ही 20 व्हिडिओची सिरीज चालू आहे, ह्या 20 व्हिडिओच्या सिरीजमध्ये आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये 31 प्रश्न पाहत असतो. पण ह्या 31 प्रश्नाच्या व्यतिरिक्त प्रत्येक चॅप्टरमध्ये 1.5 पानाचे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आणि 20 चॅप्टर झाल्यानंतर जवळजवळ 10 ते 15 पेजची आणखी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. सर्व एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ह्या PDF मध्ये मिळून जाते. कशामध्ये? जगाचा भूगोल या नोट्समध्ये. त्याची किंमत सुद्धा फक्त आहे 51 रुपये. आणि शेवटची PDF आहे 3री ते 8वीचं जुनं विज्ञान, त्याची किंमत आहे 51 रुपये. आता यातील संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र, आधुनिक तंत्रज्ञान, जगाचा भूगोल आणि 3री ते 8वीचं जुनं विज्ञान हे 100% टेट परीक्षेसाठी उपयुक्त आहेत, म्हणजे उपयुक्त आहेत.
आणि त्यातल्या त्यात तिसरी ते 8वीचं जुनं विज्ञान आणि जगाचा भूगोल हे TET परीक्षेला आणि इतर परीक्षेसाठी सुद्धा उपयोगात्मक आहेत. आता ह्या सर्व नोट्स घ्यायच्या कशा, तर खाली तुम्हाला 2 नंबर दिसत आहेत, 89 99 65 38 15, 99 70 96 11 44. आता हे जे 2 नंबर आहेत, ह्या 2 नंबरपैकी तुम्ही कोणत्याही नंबरवर फोनपे करा, गुगल पे करा. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि ह्याच नंबरवर व्हॉट्सअपला सेंड करा आणि तुम्हाला विदिन मिनिटामध्ये PDF मिळून जाईल. आता ह्या सर्वच्या सर्व जर नोट्स जर तुम्हाला पाहिजे असतील तर ते 701 रुपयामध्ये मिळून जातील. जर तुम्हाला असं सेपरेट नोट्स पाहिजे असतील तर तुम्हाला जी नोट्स पाहिजे, ज्या नोट्सची PDF पाहिजे त्याची पेमेंट करा. पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला सेंड करा आणि जी नोट्स पाहिजे ते सांगा, तुम्हाला त्याची PDF मिळून जाईल. आणि सर्वात महत्त्वाची नोटीस किंवा सर्वात महत्त्वाची सूचना, आता तुम्ही विचार करत असाल नोट्सची किंमत खूप आहे, तर एकदम आहे, पण खालच्या नोट्ससुद्धा एकदम कमी ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. पण आता जे मानसशास्त्राचे नोट्स आहेत ते एकदम रेअर आहेत. तशा नोट्स तुम्हाला कुठल्याही क्लासेसमध्ये 10,000 घाला, 20,000 घाला, 50,000 घाला मिळणार नाहीत. एकदम महत्त्वपूर्ण नोट्स आहेत, एकदम रेअर नोट्स आहेत. आता त्याच्यापैकी सर्वात महत्त्वाची सूचना, आता तुम्ही विचार करत असाल की आम्ही 4-4 जण 10-15 जण गोळा होतो, 10-10 20-20 रुपये गोळा करतो आणि तुम्हाला सेंड करून नोट्स घेतो आणि ते नोट्स घेतल्यानंतर आम्ही बाकीच्या मित्रमैत्रिणीला शेअर करतो. तर तसं केलात तर याच्यात तुमचंच नुकसान होणार आहे. कारण ह्या ज्या काही नोट्स आहेत ह्या प्रत्येक नोट्सच्या PDFला आपण पासवर्ड प्रोटेक्शन दिलेलं आहे, जेणेकरून तुम्ही त्या नोट्स कुणालाही शेअर करू शकणार नाहीत. आता का शेअर करू शकणार नाहीत, आता शेअर केलं तर काय होईल, शेअर केलं तर फाईल करप्ट होऊ शकते. ती फाईल करप्ट झाल्यानंतर त्या नोट्स दिसू शकणार नाहीत, म्हणून आपण त्याला पासवर्ड प्रोटेक्शन टाकलेलं आहे. तुम्ही पैसे दिलात, पैसे देऊन तुम्ही नोट्स घेतलेला आहात, त्याचा उपयोग फक्त तुम्हीच करावा, त्यासाठी याला पासवर्ड प्रोटेक्शन दिलेलं आहे. सामाजिक बांधिलकी, सामाजिक जाणीव म्हणून तुम्ही मित्रमैत्रिणीला शेअर करत असाल तर तसं करू नका. कारण तुम्ही तुमच्या मेहनतीचे पैसे आहेत ते पैसे देऊन मला देत आहात आणि त्यानंतर मी तुम्हाला नोट्स देणार आहे. आणि त्या नोट्स जर तुम्ही असंच दुसऱ्याला शेअर केला तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही, फाईल करप्ट होऊ शकते. फक्त याची एक काळजी घ्या. तुम्ही पैसे दिलात तर नोट्स तुम्हालाच मिळतील, शेअर करण्याच्या भानगडीत पडू नका. आणि आता ह्याचे झेरॉक्स निघतील का, पैसे कमी करा का, असले काही प्रश्न विचारू नका. झेरॉक्सच्या बाबतीत प्रश्न विचारायचा असेल तर डायरेक्ट कॉल करून विचारा आणि आम्ही शेअर करणार, हे करणार, तसं करायचं असेल तर करू नका. आणि ह्या नोट्स एकदम महत्त्वाच्या आहेत, किमती आहेत. आता याच्याबद्दल आणखी कमी करा, हे करा असं काही म्हणू नका. जेवढी किंमत आहे तेवढ्याच किमतीला नोट्स भेटणार, ह्याच्यामध्ये 1 रुपयाही कमी होणार नाही. ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी ह्या नोट्स घेऊ शकता, जबरदस्ती काहीही नाही आहे. याच्यापेक्षा तुम्हाला बेटर ऑप्शन भेटला तर घेऊ शकता. पण माझं असं एकदम वैयक्तिक मत आहे, महत्त्वपूर्ण नोट्स आहेत, काही विचार न करता घेऊन टाका.